हाल ही में चेंबूर विधानसभा से जीते विधायक तुकाराम काते को जीत की बधाई देने के लिए रोजाना लोग पहुंच रहे हैं। सभी का धन्यवाद अदा करते हुए विधायक तुकाराम काते ने कहा कि वह 10 साल से रुका हुआ काम करेंगे। चेंबूर को स्लम मुक्त करने का ऐलान किया। वह बोले कि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने चेंबूर कैंप के बैरक इलाके को स्लम कोटे से हटा दिया और इनका मालिकाना हक बरकरार रखा। इससे अब बैरक और MS बिल्डिंग के डेव्हलपमेंट का रास्ता साफ हो गया है। चेंबूर मध्ये आता भरपूर कामं भरपूर आहेत, म्हणजे कामं एवढी आहेत तुम्ही पुरा पण करू शकत एवढी कामं आहेत, परंतु जितकी कामं जे अत्यंत अडचणीची आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात SRA, मोठ्या प्रमाणात गटाराची कामं, रोडची कामं, प्रदूषणची कामं, पार्किंग आहे आणि रोड हे भरपूर कामं आहेत। आता ती कामं जितकी होईल तेवढे शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आपण ती कामं करू असं मला वाटतं। त्यांना आता SRA मधून काढले, आपण त्यावेळी शिंदे साहेब येऊन गेले आणि त्यांना SRA मधून बाहेर काढलंय। त्यांचे ते स्वतः मालक आहेत आणि स्वतः काय बिल्डर आणतील किंवा काय करतील ते स्वतः त्यांनी करायचं आहे। परंतु इंदिरानगरला आपल्याला SRA आणायचे आहे। इंदिरानगरला झोपडपट्टी जी आहे तिथे आपल्याला SRA आणायचीच आहे आणि MS बिल्डिंग आहे, सर्व भरपूर काही बाकीच्या बाजूला मंदिराच्या बाजूला झोपडपट्टी आहेत, त्याला कोणा राहायला जागा नाही आहे, भरपूर प्रॉब्लेम आहेत। ते सर्व प्रॉब्लेम आपण दूर करू। जनतेचा मी अत्यंत ऋणी आहे की त्यांनी ह्या अटीतटीच्या लढाईमध्ये मला बहुमताने निवडून दिले, त्याबद्दल माझ्या सर्व मतदार बंधू भगिनी, माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ यांना खूप खूप धन्यवाद तुमच्या मार्फत देतो। भेटायला येतात म्हणजे त्यांच्या जीवाभावाचा माणूस निवडून आलाय। तर आम्ही सर्व आमचे कार्यकर्ते मतदार आहेत माझे आणि मी, आमचा अंतर नाही, आमच्यात काय जीवाभावाचे मैत्री आहेत, म्हणजे आम्ही सुखादुःखाला एकत्र असतो, म्हणून लोक भेटायला येतात। आमच्या सर्व मित्र परिवार आणि आमचे सर्व म्हणजे सोबत राहिलेले सर्व आमचे दाजी बलगुडे असू द्या, आमचे दत्ता गायकवाड, आमचे धुरी, आमचे हे शिंदे साहेबांनी आम्हाला जेव्हापासून म्हणजे माणसात माणूस म्हणजे 288 मध्ये आमदार आम्हाला एकच वाटतो ते काते साहेब। आणि काते साहेबांनी जे आमच्या महाराष्ट्र नगरला किंवा अणुशक्ती नगरात जे कामं केली ते भरपूर कामं केलेली होती, त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा आदरच वाटतो। आणि संतामध्ये तुकाराम महाराज आणि आमच्या ह्याच्यामध्ये हे आमचे खरोखर म्हणजे दैवतच मानायचं आम्हाला। ते काते साहेब खरोखर आमच्यासाठी सर्वांचे जिव्हाळ्याचे आहेत, त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यासाठी भरपूर काय जेवढं आम्ही त्यांना हे करू तेवढं कमीच वाटतंय। आम्ही पांडुरंगाला साकडं घातलं होतं की साहेब 100% निवडून यावे, पण 5 वर्ष आम्ही एकदम थंड होतो आणि आम्हाला कोण वाले नव्हतं, म्हणजे चला म्हणजे आम्ही शेतीनगर पण चेंबूर होता साहेब यावे निवडून, आम्ही पांडुरंगाला साकडं घातलं होतं, ते आमचं आता सिद्ध झालं। बाळासाहेबांचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा विजय झालेला आहे। राहिली बात कातेसाहेबांची, कातेसाहेबांचा विजय हा नक्कीच होता। एक लोकाभिमुख चेहरा जो लोकांना अभिप्रेत आहे अशा प्रकारचा चेहरा लोकांना मिळाला आणि लोकांनी भरघोष मताने त्यांना निवडून आणलं। 173 चेंबूर विधानसभेच्या माध्यमातून जो विजय साकार केलेला आहे, मी पहिल्यांदा माझ्या तमाम चेंबूरवासियांना धन्यवाद देतो। कामं तर खूप आहेत, गेल्या 10 वर्षाची कामं पेंडिंग आहेत, त्याच्या पूर्वीचे ज्वलंत प्रश्न बाकी आहेत, SRAचा प्रश्न बाकी आहे आणि भरपूर कामं या विधानसभेमध्ये करायची आहेत आणि कातेसाहेब ते करण्यासाठी सक्षम आहेत। टप्प्याटप्प्याने कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचं या उद्देशाने ती कामं सर्व होत राहतील। मी सर्व माझ्या चेंबूर विधानसभेतील समस्त नागरिकांना हेच सांगेन की कामं तर करणार आहोत, परंतु कोणत्या कामाला प्राधान्य देऊन ते पहिलं करायचं याची प्रायोरिटी घेऊन ते काम करावं लागेल। 5 वर्ष आपल्याकडे आहेत, या 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त कामं, लोकाभिमुख कामं या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करू। माहितीच्या माध्यमातून सर्व माहितीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन हे काम आपण करणार आहोत। आणि पुन्हा एकदा मीडियालाही धन्यवाद देतो, त्याचप्रमाणे इतर सर्व प्रसार माध्यमांना धन्यवाद देतो। कातेसाहेबांचा विजय हा आमच्यासाठी फार मोठा प्रेस्टिज इश्यू होता आणि तो विजय साकार करण्यासाठी माझ्या सर्व सहकार्याने, माहितीच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत केली, माझ्या लाडक्या बहिणीने
लाडक्या भावानी, वयोवृद्धांनी, तरुणांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला भरपूर असं सहकार्य केलं आणि गेले 10 वर्षे ज्यांनी काही काम केलं नाही अशा या ठिकाणी प्रकाशभाऊ फातर्पेकर यांना घरी बसवलं आणि एक ताज्या दमाचा उमदा रस्त्यावर उतरून लढाई करणारा तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने कधी आंदोलन तर कधी विधानसभेमध्ये आवाज उठवून त्या प्रश्नाला वाचा फोडून गतिमान पद्धतीने विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एवढंच मी या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.